किया तेरे नाम गुजारना सारखा मदद जेवून राहते कोण हो बे तुझी बायको माझी लवकर हो ना बे कोण हो बे हा तोतड्या तुझी नवस हो ना बे अबे माझी बायको हो होय माझ्या बायकोवर पुरा विश्वास आहे माझी जवळ हो माझ्या नावात गेली माझ्या गिरे हा ठगल्या कोण बे ठगल्या म्हणला कोण हो बे नाही इकडे या ठगल्या कोण म्हण्या बे ठगल्या कोण हो बे कोण हो हा या तू ये माझ्या सासऱ्याचा खातो तुमच्या खातो का बे हे फुकट खाया कोण हो बे फुकट खाया इकडे येणं बे फुकट खा म्हणजे का बे माझ्या सासऱ्याचा खातो का म्हणणार तुम्हाला माझी बायको अबे तुम्ही नको मान करा माझी बायको मला केवढा मान करते का या गावातली एकही बाई नाही करत मान माझा मान आहे माझ्या बायकोचा मान मी उठ म्हणलं तर उठते बस म्हणलं तर बसते अशी माझी बायको आहे तिच्या तोतड्या संग लफडा आहे ना मंदो बाय रे मंदे आता फुगव सांगत होतो माझी बायको माझा मान करते म्हणून आणि आल्याबरोबर बोलणे ठगल्या पहाणं जशी पहाते मारक्या मशिवानी जास्त बोलायचं नाही मारकी मस्त म्हणायचं नाही ना तर घरातला बेल नाही चालली बोलायचं काढी एक काम करा ना एखादी ढोली पा त्या ढोलीमध्ये लिपून द्या चांगलंच होईल त्या ढोलीमध्ये टाकतो आणि त्याची लिपतो पहाणं जशी पहाते माझ्या का बेलडोरी बाकी बेलडोरी तुम्ही कोण हा तुम्ही कोण काय म्हणणं का तू माझ्या म्हणणं काहीच नाही ते बोक्या पहाणं कशी हास्य होणार जाती करते जास्त करू नको सांगून ठेवतो परिणाम सांगेल माझ्या बापा मोठा साजरा आहे तुझा बाप माझ्या बापाबद्दल काही बोलायचं नाही सांगून ठेवतो बापाबद्दल ऐकून घेणार नाही अबा बंदे तुझ्याकडे लव्ह मॅरेज होणार हा नुसता सगळ्याचाच आवाज येते ना हे कोण होया माहित नाही कोण होय कोण आपल्या गावात बदनामी करते चांगली आहे तो झिलबुले तू बदनामी तुम्हाला छुरी बुले देतो मग हे काय आहे असं धंदे तुझे बदनामी करते का तुम्ही मला म्हणता तो तेरे नाम गली मध्ये हिंडते केसा खाते मस्त तो माझ्या हाताला एखादं वाचे तो माझ्या हातात अरे बराबरी करो चलो बाय पहाणं तशी दाराशींची अवलाद दादा शिकण्याचं काय राव मी बापाची उपर घ्या का मारून टाकलं मला मारून टाक आनंद आता जाऊ दे आता पहाणं बस तू बस नवरा उभा हे का होला जाती करते घर टाकल्या कोण आहे मी आहो तुम्ही खटली नाहीस ना मी कशावर टाकली काय मी माझ्या बापाच्या घरी आहो ना अहो हो मी कोण आहे माझा नवरा बायको मी ढकली आहो ना मग तर पण काय झालं तू ढकली ढगली रोईन मी तुमची तर माझ्या बापाच्या घरी राहता ना ढगल्या तुम्ही मी नाहीये पहाते तशी बेलदारी माझ्या माझ्याशी करून घेते दादा फुट राहिली तिकडे तुमच्या दोघा पाहिजे हा डोक्यात दुखण्यासारखा होते जावय बापू कोणत्या युद्धावर चालल्याची बाम घेऊन अरे तो याचा मामलो सुत्री बाबू अरे सुंदरी डोळे चिपळी लावला अरे तो डोक्यात लावता झेंडू मामा असं मला वाटलं युद्धावर जात असाल बाम फोडा ये अंदर ये अंदर ये मला सैन्यवर ये अंदर ये हो ये तुमच्यावर माझ्या बापाचा प्रेम उतू चालला पहाणं पहिले ये म्हणताना आता मुग
अरे हो जी, लग्नाच्या पहिले तर मस्त सांगत होत्या का तुमच्या पोरीला फुलासारखा ठेवील, तुमच्या पोरीला राणीसारखं वागवेल. कोणी गेला तुमच्या फोकळाच्या काही अर्थ आहे का? हो. अरे 6 महिने झाले लग्नाले, हा फुल चुकून जाईल, वाळून जाईल आणि हा नाम्या दुर्रेच उभा पाहिजे. बाबा तुम्ही जा बरं इथून. मला ना आता कसंच तरी होतंय. चला हो चल ना. आतमध्ये हा आतमध्ये. काय रे, मी अजिबात जाऊ देणार नाही तुम्हाला. आणि इकडे मला बाहेर जायला सांगतेस हा? अजिबात जाणार नाही. जोपर्यंत हा माझा जावई स्वतःच्या कमाईला बुलेट गाडी घेत नाही तोपर्यंत तुमची घटस्थापना होते ना. बापरे, तुला बुलेट पाहिजे? हो. आणि तोपर्यंत त्या बुलेटची किक माझी किक उडत. ते काय नाही. मला आजच्या सोडचिटी माझी सोडचिटी. ढाढा कोटिया, काय लकारा महादेवा, किती काटिया, काय बोक्या, आम्ही डोक्या आता पुन्हा पेटवून टाकेल. उकडून लागली. खाऊन सोडचिटकी म्हणता. खाऊन हे बायको तुमची आहे का? तिच्यावर तुमचा अधिकार नाही का? काय उपयोग आहे का? उपयोग आहे ना. काय जाऊ थोडीशी मजाक केलाय. माझ्या लालाचा जावई म्हणून काढलो माझ्या जावयासाठी. बकऱ्याचे खुरा आणलो. बकऱ्याचे खुरा आणल्या, बकऱ्याचा सोना आणल्या. खुरा खावा खावा, तुम्हीच खावा ना. बकऱ्याचे वसरले म्हणजे जवळ आपले खावा. बाबा हा तर पक्का ताव मारून गेला माझा नवरा. म्हणजे डायरेक्ट सोडचिठ्ठी देतो. कसा देते मग आता सोडचिठ्ठी? अहो मी आहे ना. तू काय काळजी करतेस? हा मी आहे. तुम्ही काय करणार आता? तुम्ही आता का करणार सांगा ना. सपाच करतो. सपा म्हणजे पाहिजे जवळ कसा वटणीवर आणतो होता. कशाला? जसा ताव मारून गेला ना तसा ताव मारून घरी येईल. बाय माझ्या लालाचा जावई म्हणून त्याच्यासाठी आवडीचे मी आंबे आणलो आहे. हा मस्त रस बनव, चांगली हो. अरे पाय तो कसा ताव मारून येते का काय तुझ्यासाठी कधीची आणलं त्याने. हा पाय चांगला बरं मी हात पाय धुतो तोपर्यंत. हा तुम्ही हात पाय धुवा. या माझ्या बापाने फिकर नाही, ढगलेली फिकर नाही आहे. मला सर्दी झाली. या सर्दीच्या ना माझा जीव कसा विसा लागते. पण या नवऱ्याने गोळी आणून घे म्हणून तर नाही आणली. पण मग ती सोडचिठ्ठी देतो. तू देऊनच पाहिजे का सोडचिठ्ठी? साजरा आंब्याचा रस बनवून चांगली त्यात बसतो त्याच्या. खालीने दरवाजा पकडला पडला पडत खालते. दरवाजाला माझ्या बापाने कर म्हणलं का जीवाच्या दरवाजाकडे लक्ष नाही दे. का सांगू? जाऊ दे, रागाने गेलाय माझा नवरा. त्याचा रस बनवतो. मस्त आंब्याचा रस पाचतो. म्हणजे सोडचिठ्ठी द्यायला नाही पाहिजे. कसा येऊ सो नवरा हो माझा. ह्या घरात राहणारा ढकली मस्त बाटला बाटला होता. मस्त एक काम करतो. मस्त गोल 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 घुमवतो. म्हणजे मीठ टाकायची गरजच नाही. कोणाला माहित थोडी होणार आहे का एवढा मोठा शेवडाचा फुफुंडा पडला. बंधू बाबा बोला ना. झालं का मा? हो झाला बाबा. आमचा रसोई झाला. आणि तुमच्यासाठी ताट पण वाढलं. बापरे बापरे बापरे. रोट्या बनवले रोट्या. रोट्या बनवलं रोट्या. हो मिठू रोटी दे. रस बनवलीस का? बाबा रस बनवलं. का टाकलीस मग रसात? रसामध्ये ना बाबा साखर टाकलो, अरे वा वा वा. इलायची टाकलो अरे वा वा आणि वा. केशर टाकलो. शाबास शाबास. आणि तेल टाकलीस? जंगली रोटे. जंगली रोटे म्हणजे विलायची म्हणतात ना
बाबा हो हो टाकली बाबा फिरायची टाकली म्हणजे आ? या आतमध्ये ये. हो येते मला सैन्य होत या लवकर या. मी जे करते हो आतमध्ये बोलू सगळं घुटून कुठे तू आवडी Oh yeah, oh yeah, oh yeah. म्हणता पहिले हो म्हणताना आता नाही म्हणत. सारा मूड खराब केला घुबड माटे होय, मला बोकल लागत हा मी बोललो. कसं काम करता हो मी करतो ना चिडू नका ना. तू काय माझ्या तो असं नका करू ना. बोला तुमची लहानची बायको नाही का बायको हो त्या जन्मची वहिनीलाच वहिनी माझ्या सोन्या काका सोन्या काका सोन्या नाही येते. माझ्या राजा हा राजा नाही सांगतो काय बोला मी माझ्या मिठू हो हो त्या पिंजऱ्या भर पिंजऱ्या पिंजऱ्या रोटी असं नका करू ना. कसा करू तुमची लहानची बायको असं काम करते तू बोल असं नका करू ना. चांगली प्रेमाला तुमच्या जवळ येते तर कौतुक करता तुम्ही. केवढा प्रेम तू चाललाय तुझा 6 महिने तुझा आणि माझ्या डोडो माझ्या डोडो. क्या करू रे? कुछ होत जा. आता कुठं खात उठली मध्ये आवाज नका करू. माझी सोन्या. लहानचा बापू आम्ही तू मागे तू घे तू मला पार्टनर बनायचं झाले अवर रस शिरा पळत कावा काल संदीप भाऊ तुमच्या आवडीचा की नाही असं काम करता तुम्ही तुमच्या आवडीचं की नाही आंब्याचा रस बनव. माझ्या आवडीचा आंब्याचा रस बनवलीस. माझ्या भाऊचाच आवडते मला. मी हात पाय धुऊन येतो. पटकन. शेंबडी आतमध्येच आहे. अरे बाबा मला शेंबडाचा रस पाजला होता पण माझी अक्कल मानावा लागेल. त्याचा रस त्याने पाजला. डोटा जंगली डोटा. आई बेटा पोलीस पाटील माझ्या गावचा मस्त झाला म्हणून आपण केलं. पे पण नाम्या तुले कवा का चालतील आणि कवा का पाचतील याचा नेम नाही. म्हणून मी माझ्यासाठी शेप आणि केळी आणून ठेवलो. आतमध्ये लपवून ठेवतो. यायनं काही जेवायला दिला का मला भूकच नाही म्हणत जातो. हे बाहेर गेले का कुचून खाऊन टाकतात. वा डाब्या वा म्हणायला लागेल जे का विचार लपवून आहे शेंबडी आतमध्येच आहे. तिची थोडीशी मजा घ्यावी. मंदो अग ए मंदो 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 वा 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 काय दिसतेस व तू. माझ्या बापरे अहो तू तर एकदम कॅटरीना कॅफ. बापरे ऐश्वर्या राय. एवढा प्रेम कसा का तू चालला हो तुमचा. येईल नाही तर का होईल. मस्त दिसलाय ती तिचा पादुकोण.
अरे बाप रे पाय ना मस्त मटके शेमडी मने शेमड्याला पाजली नाही का तू पण तुझा तू नसलेली डोटा काय झालं माझा मीच पेलो तर काय बिघडलं का मेलं कसा वाटला हो डोटा एवढाही मीठ पडला होता डोट्या अरे 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 शेमडी जेवढं बोलायचं आहे ना तेवढं बोलू नका. पण माझा बाप आल्यावर ना मग सांगते तुम्हाला शेरबुडी म्हणून हा किडील जात्या अजून का म्हणता मल्लू मात्या माट्या तेरे नाम असे कैसा करते दात कर गाते बापरे हा कासरा ना हा लंबाच्या लंबा कासरा हो कासरा आम्ही कधी पाहते बटर लोणी तिकडे बरं खुशी होत आहे तुम्हाला जेवढं बोलायचं तेवढं बोलू नका. आणि हो त्या दिवशी मासरे आणलो मला डोक्यानं पुष्ट्या वाढल्या आणि मधातला गापा बघ बघ खाल्ल्या हो तुम्ही आता ते काय आहे माझ्या बाळानं मला मदतला गाभा आवडते म्हणून आम्ही दोघांना खाल्ला आणि डोक्यानं पुष्ट तुम्हाला दिलं खावा खावा मस्त पोका माझे मा कोणत्या अँगलला मी पोकून दिसतो वा माझ्यापेक्षा तर तुम्हीच तर हल्ल्या दिसला हो आव ना मी हल्ली आहो तो पाना खूप छान कसा निघला निघू दे ना बा निघू दे ना बापरे जल्लो मत बराबरी करा हा का जशी पोहाते पोहानं पटला डोळी माझ्याकडे म्हणते आता गाडीकडे काय म्हणजे कोणी आता बा मोठी जाऊ बरं मग अजिबात हात लावत नाही जाऊ नाही का घरी हात सोडा म्हणलं ना हात सोडा म्हणजे 6 महिने झाले लग्नाला चाललो आतमध्ये बाप्पा म्हणजे गावाला म्हणजे चाललो बापरे एवढा का म्हणजे मी आवाज चुंबा घेतला माझा गाणं केले ना गाणं वाजते पण माझ्या मनात Oh yeah, नाही म्हणतो oh yeah, oh yeah. पाहणं कसा हसते माठ्या पहिले काही ते बोलावले चला मग. बाबा कशाला एवढा त्रास देता तुमच्या जवळला मी कोठी त्रास देतो माझी वय आहे कोणाला त्रास देवाची हेच मला त्रास देते हा? म्हणजे मला बहुत भूक लागली आहे आणि काहीतरी खाऊ घरात तेल नाहीये तुम्हाला भूक लागली असेल पण नाही ते लहान तेलाची केतली आहे मी नाही म्हणतो ना हे घ्या. ते राणा म्हणून सांगत होतो हे इकडं अबे हा बायावाली वाट्यामध्ये पैसे ठेवले कोठी ठेवू मी का तुमच्या खिशात ठेवू का बायावाली ठेवायचे वाट्यामध्ये तर माझी मर्जी कोठी ठेवेल माझा बापो मग? कुठं ठेवला ना कुठं ठेव तुम्हाला काय करायचं काय त्याने? मी तुझ्याच बापो. मिरची थांबली बापो माझा हा. 200 रुपीज 100 वापिस हे घ्या 200 100 वापस ते माझ्याकडे बापरे याच्याच अंगावर इंग्रज मुतले वाटले कुठलं येऊ घ्या हे ना आणतो ना बा. 200 रुपीज 100 वापिस आज तुझा ना पाहणं पाहते माझ्या गुबड माती लागल्या चांगलं असतं शहाणपण पण आता जाऊ दे काही ना काही बोले तुम्हाला हो का? रानभल्ल्या म्हणे हा. किरीट दाबत्या म्हणे हा. असं बोलत होता आता तू का पाहिलीस तर मी मस्त बोललो मग पण काय? लागूच देत नाही सेमडी सेमडी म्हणे तुम्ही काय साधारण मायची पोरगी आहेस का मग आपल्या मायवाने आपण तोंड वाजवावा किती टोन हा? वाजव पण अजिबात तो ऐकत नाही हा. तेल माझर म्हणते तो बोकिया जाऊ दे. काय नाही, म्हणजे हा. ते तुझी मालकीन पाहिजे होती ना तुला
का ते हो ते बेलडोरी हो ते भेटली चौकात तो म्हणे मर्दाच्या कामाचा हिशोब करायचा आणि तिला पैसे देऊन टाकायचे म्हणत होती. म्हणजे पैसे देतो म्हणे हो 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 अशी म्हणे? हो हो मग मी जातो बाबा जा, जा, जा. माझ्या दोघांच्या बरोबर पैसे घेऊन येतो हो, हो. तुम्ही घराकडे लक्ष द्या हा? लक्ष द्या घराकडे वा दसरू आता जमला तुझा काम. ह्या जावयाले बाहेर पाठवलं ना पोरीले बाहेर पाठवलं. हा माझा जावई ज्या दिवसपासून शेंबळाच्या रसाचा प्रकरण झाला त्या दिवसपासून घरामध्ये अजिबात खाना गेला खात नाही. बाहेर जाते मस्त सवादाचा घेते आणि मुसूर खात राहते. आता घरामध्ये काही ना काही लपवून ठेवलाच असेल. शोध लावतो ना बा. हा माझा जावई ह्याच रस्त्यानं येते. हा येते ठेवा. असा घसरून बदुकन पडला पाहिजे. राय बोंब लागते. मंगोन बाबा तुमचा तोंड मुसूर काऊन हावतं काय समज नाही हो. म्हणून म्हणून दवाखान्यात जाऊन म्हणून कोणत्या दवाखान्यात जाशील व कोणत्या दवाखान्यात जायचंय माणसाच्या दवाखान्यात गेला तर डॉक्टर बीवतात. तू एक काम कर ना मला ढोराच्या दवाखान्यात नाही. आपण ढोराच्या दवाखान्यात ढोरायला नेतात का माणसाला नाही ना मी काय म्हणतो मला पक्की तलप आली आता. तुम्हाला काय तलप आली आता अहो, ते एका गोष्टीची ती जवळची नाही का फुसफुसान बागल्यान आणि पावडर सरकार हो मला तलपच आली आता ते सगळं सामान माझ्या तोंडाला लावायला फोटोही लावता का तुम्ही कामाचं पोटी लावणं तर काही कोण पावडर घालाय तुम्हाला समाज ते पावडर लावण्यापेक्षा कपडा शिवावा. हे घ्या, फुसफुस. बाबा तुम्ही फुसफुस मारता का हवा सोडता कामाचा डब्बीत टाका भरवायचा हे घ्या गागल्या लागले ते. हे घ्या शर्ट अरे वा जवळचा शर्ट. शर्ट तर सरळ लावा ना उलटा कशाला लावताय उलटा लावलाय उलटा आता का मला अक्कल नाही म्हणतेस तो अरे बाबा, एक विचारू का तुम्हाला हा? तुम्ही पावडर लावलात गागल लावलात फुसफुस मारलात शर्ट लावलात तुम्ही चाललात कुठे तुझ्या मायची माझ्या माहिती काय आठवण येते म्हणते. तुझी माय होती ना तर थंडीच्या दिवसामध्ये मला गरम गरम भाकरी बनवून देत होती. हो. तुला सांगू म्हणते आमचं लग्न झालं ना झालं मी बाहेरून कोठून आलो का तुझी माय काय म्हणजे माहित आहे माझा शाहरुख खान आला माझा सलमान खान आला अशी म्हणे तुझी माय. हो हो गेली सारी सगळी आली जीवनाची खुशी आणि बायको भेटली दादा शेंबडी मोठी दादा 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 माझे मान, केस आलं, तुला दिसत नाही का भोक नाही झालास का? भुकून फुटले तेव्हा नवरा सांगला तोला ते सांगला म्हणते केस आणलात का? पाहला काही काकाऊ पाहते माझ्या का मारतो ए, एक पोळी यांची शिवाय काका हे पुढं बोल तुझे. काम वाचत वाले बाबा हा कोणता गाडी खेकडा आली घेतली पाहला पाहते टोन फाडून खूपच माटिया मिठू माझा सर्ट माझा गागल्या अबे बघा पोटी पावडर लावल्या पुजारा पहाटे मल्लू पडलो कसा
उपर एवढे उपर लेका एवढे उपर अरे बापा हे माझ्यासाठी केली आलो तुम्ही खाता का मी खाल्लं नाही. हे कोण खाल्ली मला का माहित कोण खाल्ली ते? अरे खाल्ल्याच्या रस्त्यात टाकल्या तू जे खाली केलं म्हणा ना, मला कशाला म्हणजे गेलं पाहिजे का पाहिलं पहाटे फुकून फुकी माझ्याकडं जाऊ द्या केळ खाल्ली तर खाल्ली माझी शेप बाकी आहे आतमध्ये जातो कुचूर कुचूर खाऊन टाकते भजन करायचं माझ्या बापाचं नाही भजन. चांगल्या भजनी तुझ्या पोटात खात्री भजन करतो का? माझ्या बापरे काहो लोंबलाय तो बेटा टुल्लू टुल्लू काय हाल की का होतो अरे कोण पुरा कात्रीला केलं याला खा 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 एवढं बाबा कसा मृत्यूसारखा हालवते कोण पण मी आलो तुम्ही खाता खावा खावा पुरा खाऊ खा पोका पुन्हा मी नाही पोकलो. नको पोकू डोटा बस. जावई बापू हा मला माफ करा. काय करेन हा? नाही करायची माफ करा. चल हा? अरे पहा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता. हा? मी तुम्हाला आजपर्यंत जवळ जवळ का नाही येऊ दिलं विचारा काऊन काऊन मी का बैठला पाहिजे दिसतातही पैदा सारखे अजूनही तुमचं लग्न लावून गेलो एका ज्योतिषाकडे गेलो त्या ज्योतिषाने सांगितलं की दसरू भाऊ तुमच्या पोरीच्या आणि जावयाच्या राशीमध्ये शनिग्रह आहे म्हणून सांगितलं म्हणून मी तुम्हाला जवळ येऊ दिलो नाही पण आता तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आता पुन्हा ज्योतिषाकडे गेलो ज्योतिषाने सांगितलं की त्या राशीतील शनिग्रह बाजूला झाला आता तुम्ही जवळ जाऊ शकता एकमेकांना एवढे का चांगले खाऊ? शादी शादी तो तुम्हा फुफो तुम्हा किती बेटा आता एक काम करा नाहीतरी तुम्ही रिकामटे इकडे तिकडे फिरता. हा? आता इकडे तिकडे काही फिरायची गरज नाही माझ्याकडे 3 एकर जागा त्या जागेत मस्त कष्ट करा राबा आणि चांगला संसार करा तुम्ही म्हणजे मामाजी हा. तुम्ही का मरणार आहात का काही तुम्ही नाही मरत जोपर्यंत मी माझ्या मांडीवर नातवंड खेळवत नाही तोपर्यंत मी मरत नाही हो मला काय लाज लज्जा शरम आहे का नाही? माझ्या बापाने मरायला होता आपल्याला पोरं बरं झालं तर माझ्या बापड्या सांभाळेल का? हा बुजारण सांभाळेल माझे माझ्या बापाने बुजाड होता का साजरा पायऱ्या पायऱ्या सासरे भाऊ म्हणा ना. मोठ्या मासऱ्या धरावर चालला का पाणी कसा भिजला आहे तो होती जाऊ तुम्हाला का करायचं आहे आणि त्याने तुला वाटत असेल का माझा बाप एवढा सजून कोटी चालला म्हणून सांग तुला अशी शंका येत असेल का माझ्यासाठी माहिती अरे बाबा या वयात नाही आणत म्हणजे आणि आणूनही माझ्याच्याने का बनते समजा मंदीसाठी दुसरी माया आणलो माझ्याच्याने का बनते काळ्या तरी फोडणा बनते नाही तसे धंदे करणार नाही मी तुम्हाला सांगतो हा सगळा कशाने केलो माझ्या मित्राचे तर लग्न आहे हा आणि तुम्हाला माहितीच आहे का लग्नाच्या वरातीचा आवाज म्हणला नाही म्हणला का दसरू कोणाच्या बाप्पाला पेरत नाही वरातीचा आवाज आला का खेळ मान